त्यामुळे काय होणार की गॅसचा वापर ओके. कुठेतरी संधीचं सोनं आणि पर्यटकांची विशेष या ठिकाणी खबरदारी घेण्यासाठी हा संकल्प. काय सांगाल चुलीवरचं जेवण? हा नक्कीच की चुलीवरच्या जेवणाची चुलीवरचं जेवण लोकांना फार आवडतं. आपण जेव्हा हायवेला जातो किंवा इकडे तिकडे जातो त्यावेळेला आपण अनेक ठिकाणी बघतो की चुलीवरचं जेवण आहे, चुलीवरचं मटण आहे, चुलीवरचं चिकन आहे, चुलीवरचे वडे आहेत, चुलीवरची चहा आहे. अशा अनेक गोष्टी आपण यापूर्वी बघितल्या, पण ती कल्पकता होती, ती गरज नव्हती. परंतु आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. आज 4 दिवसापासून आम्हाला व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा नाही होत आहे आणि 3 दिवस आम्ही हे चालवू शकू अशी आमची परिस्थिती आहे. म्हणून आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये असा एकमताने निर्णय घेतला की आपण पुढे काय केलं पाहिजे, कारण आपलं हॉटेल बंद नाही राहिलं पाहिजे. तर काय करता येईल, तर सर्वांनी सांगितलं की आपण चुलीवरचं जेवण देऊ. आणि चुलीवरचं जेवण करणं हे तसं सोपं नसतं, परंतु सुदैवाने आम्ही भाग्यवान आहोत की आमचा संपूर्ण स्टाफ हा कोकणातला आहे. कोकणातला असल्यामुळे, आजूबाजूच्या परिसरातला असल्यामुळे ह्यांना सगळ्यांना यांच्या घरी चुली आहेत आणि चुलीवर जेवण करण्याची सवय देखील आहे. पण हे करत असताना काही चॅलेंजिंग गोष्टीसुद्धा आहेत. आम्हाला मेनू लिमिटेड करावा लागला आहे. चायनीज थोडंसं, कारण त्याला फास्ट फ्लेम लागते, त्यामुळे चायनीजचा आमचा जोर कमी असेल, परंतु तंदूरवरती जास्त आम्ही लक्ष देऊ. आणि इंडियन पंजाबी तर आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने लोकांना सर्व करू. खूप चांगला तुम्ही बघताय अरोमा येतो, इथे खूप सुगंध पसरला आहे, कारण चुलीवरच्या जेवणाचा स्वादच वेगळा असतो, चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी असते. आणि म्हणतात तसं की कोकणाची परंपरा आहे स्वागताची, आणि आता आम्ही म्हणतो की परंपरा स्वागताची आणि चव मैत्रीची. हे चाकून बघू. काळ कोरोनाचा होता आणि आताही आपत्कालीन परिस्थिती आहे. मैत्री ग्रुप विशेष करून तुमच्या या हर्षा डायनिंगमधून अनेक जणांना या ठिकाणी त्यांची पोटं भरली गेली. तुमचा स्टाफ देखील आहे, या सगळ्यावर डिपेंड असून असं कसं सुचलं आणि काय संकल्पना? नाही, हे सुचणं हे फक्त आमचं मालक म्हणून आमचं नाही आहे, हे सर्व आमच्या स्टाफचं क्रेडिट आहे. कारण आम्ही मगाशी म्हटलं तसं की आमच्या इथे सगळे जे निर्णय आहेत, चांगलं करायचं आहे किंवा कसं करायचं आहे, याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही आमच्या स्टाफसोबत करतो. आणि ही सगळ्यात त्यांनी केलेली उचलून धरलेली कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यात कोणतंही जड वाटत नाही की कसं होईल, आणि त्यांना हे चॅलेंज स्वीकारण्याची सवय लागली, त्यामुळे आम्ही नशीबवान आहोत.